नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. आज मैदान होतं पिंपळखेड या ठिकाणी. हे मैदान जे आहे ते आदतचं होतं आहे. बकासूर, लखन, सचिन, सावकार यातले मी तुम्हाला 3 पैरे सांगणार आहे आणि फिक्सच पैरे आहेत. आणि आता सगळे म्हणते की फिक्सच पैरे का सांगणार आहे. सांगतो आता मैदानच होणार आहे म्हटल्यानंतर कशाला उगीच काय मागे ठेवा. लखनचा आज पायरा दैवत गोवेकर यांच्या जीवासोबत आहे. आता तुम्हाला नंदी येतो, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. या जीवाने आत्ता 2 मैदानं झाली. एक जेजुरीमध्ये एक मैदान झालं होतं, त्या मैदानामध्ये 1 नंबर केलेला होता सांडू मिस्त्री तळेगाव यांच्या देवासोबत. आणि पुन्हा एकदा हीच जोडी दुसऱ्या मैदानामध्ये कुठेतरी पाळली होती, त्या ठिकाणीसुद्धा या जीवानं आणि देवाभाईनं 1 नंबर केलेला होता. परंतु आज जीवाचा पायरा जो आहे तो लखन आहे आणि लखन आज पळणार आहे. सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल, ज्या बैलाने फॉर्च्युनरचा मान करीब झालेला आहे. पेडगावचा हिंद केसरीचा मान त्याच्याकडे आहे. आणि मध्यंतरी तुम्ही बघितलं कोरेगावचं मैदान झालं तेव्हापासून थोडासा बैल आजारी होता आणि आता आजारपणातून उठला आहे आणि कमबॅक 100% करेल तो. कारण की लखनशिवाय मजा येत नाही. कारण की लखन असला की हारली तरी चर्चा, लखन असला जिंकली तरी चर्चा. काय आत्ताच उठलो आहे, अपडेट तुम्हाला द्यावे म्हटलं. लाईव्ह लॉट काय बघितलं नाहीत, त्यामुळे काय माहीत नाही मला कोण कुठल्या गटात पळणार. जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा बकासूर लखन कुठल्या गटात पळणार ते. आता चर्चा करूया सावकारची. निमगावकरांचा सावकार. आता एक मैदान झालं होतं, त्या मैदानामध्ये तो गुलालामध्ये राहिलेला आणि त्याचा पायरा तोच आहे. आदतमधला वासूर आहे. त्याचं नाव जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, तीच मला जरा तरी समजलं की गाडी तीच पळणार आहे. आणि बघूया निमगावकरांचा सावकार आणि तो नंदी काय कमाल करेल. आता बोलूयात बकासूरकडे. बकासूरचा पायरा कोण आहे? बकासूरचा पायरा प्रथमच पळतोय तो नंदी. त्या नंदीचं नाव मला माहीत नाही, परंतु तो नंदी जो आहे तो पळशी या गावचा आहे. आदतमधलं वासरू आहे. शाकीरभाई यांच्याकडे होतं ते वासरू, त्यांच्याकडून विकत घेतलेलं आहे आणि एक चांगलं पळतं ते वासरू, आदतमधलं आहे. आणि आज 100% ते वासरू कमाल करणार, हे महाराष्ट्राला दाखवून देईल की तोसुद्धा कशा पद्धतीने पळतोय, पळ दाखवतोय. आज बकासूर सलग 5 गुलालाचा मानकरी ठरेल का? बकासूर आज गुलालामध्ये राहील का? जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. पळशी या ठिकाणचं एक पळशी स्टेशन का पळशी गाव आहे त्या ठिकाणचं, त्या ठिकाणचं आदतमधलं वासरू आहे. सध्या धुमाकूळ घालतं आहे तिकडे संभाजीनगरमध्ये आणि ते ट्रेनिंगला त्या ठिकाणी होतं. आणि आता ते आज बकासूरसोबत पळणार आहे मित्रांनो. त्या वासराचं मला नाव माहीत नाही, परंतु तेच वासरू तुम्हाला आता तुम्ही मैदानामध्ये गेल्यानंतर समजेलच. पळशीचं वासरू आहे ते. आणि पळशीचं वासरू तर जरा थोडंसं तिकडचं कोण असेल तर कमेंट्समध्ये नाव सांगू शकताय. मला नाव नाही रात्री समजलं, परंतु पळशी या गावचं आदतमधलं वासरू आहे, हे पाळणार आहे आपल्या बकासूरसोबत. आज बकासूर कशा पद्धतीने पळतो बघावं लागेल. कारण की आज सगळ्यात मोठी गाडी लखनचीच आहे. कारण की तो जीवा नावाचा नंदी आहे, तो सध्या फॉर्ममध्ये आहे. आदतमधला सगळ्यात टॉपचा नंदी आहे आणि लखन सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की तो टॉपच्याच पैऱ्यामध्ये कधीही मैदान असो, कुठल्याही मोठा की छोटा असो किंवा मोठा असो, त्या मैदानामध्ये टॉपच्याच पैऱ्यामध्ये तो पळतो आणि टॉपल्याच राहतो. असा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका लखन. लखनला खूप साऱ्या शुभेच्छा. बकासूर आणि त्या पळशीच्या वासराला त्यालासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देतो. निमगावकरांच्या सावकार आणि तो आत्ता एक जोडी होती, जोडी पळाली त्या वासराचं मला नाव आठवणार, तीच गाडी पळणार आहे 100%. सचिन पळणार आहे. सचिनचा पायरा नाही माहिती, कमेंट्समध्ये सांगा. सचिनसुद्धा एका मोठ्याच ह्याच्यामध्ये आहे आणि बघूया कशा पद्धतीने सचिनचं सुद्धा नियोजन होते. हे होते आजच्या मैदानातील एक प्रमुख 3 पैरे टॉपचे. आणि जर आणखीन कोणाला काय माहीत असतील त्यांनी कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकताय. आणि ही गाडी आज 100% पळणार आहे. आणि ह्या गाड्या जर नाही पळल्या तर जिंदगीत कधी चॅनलवरती बातम्या द्यायचं नाही. बातमी खरीच आहे अशी. आज लय दिवसातनं म्हटलं मित्रांना आज खरी बातमी द्यावी. काय होते, काही लोकांना अंदाजित सांगतोय पण तो लोकांना थोडासा विश्वास बसत नाही आहे, म्हणून म्हटलं चला आज विश्वास बसावा लोकांना, म्हणून आज पहिरा सांगूनच टाकला. लखन जीवा
बकासूर पळशीचं वासरू आहे, त्याच्यासोबत पळशी या गावचं वासरू आहे. सावकाराने ते आत्ता त्या दिवशी त्यानं 5वा नंबर का 4था नंबर केला, तीच वासरू पळणार त्याच्यापासून सावकारवर. या टॉपचे 3 सचिन एक आहे त्या ठिकाणी. सचिनचा पायरा काय माहीत नाही.